या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। सोलापूर शहरातील कामगारांच्या चाळींचा आणि मिळकतींचा गेल्या 100 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या B2 सत्ता प्रकाराचा गुंता अखेर सुटला आहे। महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवनात या संदर्भात अधिकृत घोषणा केली। राज्य शासनाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे सोलापूर नगर भूमापन हद्दीतील 813 भोगवटादार वर्ग 2 मिळकती आता फ्री होल्ड म्हणजेच भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित होणार आहेत। याचा थेट फायदा शहरातील सुमारे 9,000 कुटुंबांना आणि 40 ते 50,000 रहिवाशांना मिळणार आहे। बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी विधान भवन येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूरच्या या प्रश्नावर एक विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आली। शासनाने जाहीर केलेल्या सवलतींच्या दरांचे स्वरूप याप्रमाणे: निवासी प्रयोजनासाठी मूल्यांकनावर केवळ 2.5% अधिमूल्य आकारले जाईल, तर वाणिज्यिक प्रयोजनासाठी 5% अधिमूल्य आकारून मिळकती भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित केल्या जातील। ज्या मिळकतींबाबत शर्तभंग झालेला आहे त्या दिवशीच्या रेडी रेकनर दरानुसार निवासी वापरासाठी 2.5% आणि वाणिज्यिक वापरासाठी 5% अधिमूल्य आकारून तो शर्तभंग नियमानुकूल केला जाईल। निवडणुकीपूर्वी कष्टकरी कामगारांना दिलेल्या शब्दाची पूर्तता करत आमदार देवेंद्र कोठे यांनी गेल्या 20 महिन्यात या विषयावर विधान भवनात सातत्याने आवाज उठवला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात अनेक बैठका घेऊन त्यांनी या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला। 2 वर्षापूर्वीपर्यंत येथील कामगारांना अशक्यप्राय वाटणारे हे स्वप्न आमदारांच्या दमदार पाठपुराव्यामुळे अखेर प्रत्यक्षात उतरले आहे। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सोलापूरचे सुजाण नागरिक आणि विविध संघटनांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात येत आहेत। हा निर्णय म्हणजे केवळ राजकारण नसून कामगार आणि सामान्य जनतेच्या हिताचे खरोखर समाजकारण आहे, अशी भावना सोलापूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे। की आता सोलापूरमध्ये B2 मध्ये असलेल्या 813 प्रॉपर्टीज ज्यामध्ये 9,000 परिवार आहे यांना आता फ्री होल्ड करण्यात आलेला आहे। आणि फ्री होल्ड करताना 1989चा जो रेडी रेकनर होता, आजचा नाही, 1989च्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे, फक्त 2.5%, 89च्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे एवढाच त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं या ठिकाणी सोलापूरच्या B2च्या सर्व प्रॉपर्टी आता फ्री होल्ड होणार, हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। आणि एखाद्या निर्णयाच्या मागे किती लागायचं, एखादं काम करून घेण्याकरता किती पाठपुरावा करायचा, याचं उत्तम उदाहरण त्या भागाचे आमदार देवेंद्र कोठे आहेत। मी देवेंद्र कोठेंचा आभार मानतो की निवडून आल्याबरोबर त्यांनी या ठिकाणी हा प्रश्न सरकारकडे लावून धरला आणि आज या ठिकाणी या प्रॉपर्टी फ्री होल्ड करण्यामध्ये देवेंद्र कोठेजी यांचं खूप मोठं योगदान आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो आणि देवेंद्र कोठेचे अभिनंदन करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।